एक सामना जिंकलाय. या मॅच मध्ये फार जिंकणं इम्पॉर्टंट असेल, कारण एका ट्रॉफीचा मानकरी ठरणाऱ्या टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी हा सामना असेल. सन्माननीय भालचंद्र मडवी या नामही साहेबांना आमंत्रित करतो या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. हा चेंडू मात्र डॉट येतोय. आमची साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून आपण लाईव्ह कव्हरेज स्पर्धा पाहतात. आमचे परम मित्र चंदूदादा वाघमारे, प्रोपायटर साईप्रीत लाईव्हचे, सतत एक अतिशय चांगली क्लॅरिटी. इथे मात्र झेल कॅरी झालाय. तत्पूर्वी मान्यवरांचं मात्र स्वागत होतोय. इथे भालचंद्र शेठ पांडुरंग मडवी यांचं मात्र या व्यासपीठावरती मात्र सहर्ष स्वागत. स्वर्गीय अमोल नीरज स्मृती आयोजित बीडी पाटील ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. इथे पहिला झटका नीरज स्मृती मोराबे टीमला. संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 1 धावसंख्या. चांगला झेल कॅरी केला. आपण पाहिला अगोदरच्या मॅच मध्ये देखील एनसीसी उल्वे जो सामना चालू होता त्या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये जी राकेश या गोलंदाजाने जी गोलंदाजी केली होती मेडन ओव्हर, आणि त्यानंतर मात्र 3 विकेट प्राप्त केले होते. इनाईट नंबर 3 नीरज स्मृती मोराबे संघाच्या वतीनं राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाची मॅच आहे. एका साईडला विचार करायचा मोराबे टीमला एक चांगला आव्हान आपल्याला द्यावं लागेल, त्यासाठी एक चांगला स्कोर उभं राहावं लागेल. 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडू मध्ये 1 विकेट प्राप्त झालाय. टीमची धावसंख्या नीरज स्मृती मोराबे 1 बाद 2 या आकड्यावरती. नवीन फलंदाज राकेश पाटील ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये मात्र चांगला खेळ दाखवला होता. ही फार इम्पॉर्टंट मॅच आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो एका ट्रॉफीवरती मात्र नाव कोरवेल आणि या स्पर्धेमधून मात्र एक ट्रॉफी नक्कीच घेऊन जाईल. फार इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र राकेश मोहिते. राकेश पाटील साठी पटका मात्र चांगला सजवला. स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू पकडलाय. हा चेंडू मात्र डॉट जाईल. अतिशय चांगली गोलंदाजी आज मात्र राकेश तरगर टीमचा मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय राकेश मोहिते. सातत्याने 4 चेंडू फेकलेत आणि तब्बल धावसंख्या 2 एकच धावसंख्या झाली. काय दर्जेदार गोलंदाजी आज आमच्या खेळाडूंना उत्साहित केलंय राकेश दादाने. एका साईडला मोराबे संघाचा राकेश पाटील एक धुवाधार फलंदाज. हा पटका पाहिला तर हलक्या पद्धतीने मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा दोन्ही फलंदाजचा प्रयत्न. काय घडेल काय घडेल. सर मात्र आपण पाहिलं तर दीपक बोराडे सर पंचांच्या कामगिरीसाठी आहेत आणि नक्कीच इथे फलंदाज मात्र सेफ झोन मध्ये आहे राकेश पाटील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 1 बाद 3 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला ओव्हर 3 ओव्हरची मॅच आहे. सातत्याने आपण पाहतात अगोदरच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर, तर मात्र या दुसऱ्या मॅच मध्ये 3 धावसंख्या 1 विकेट प्राप्त केलाय. शेवटचा चेंडू राकेश मोहिते तो राकेश पाटील. फटका चांगला पाहू शकाल कव्हरच्या रिझन मध्ये टोकलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. हा चौकार येतो शेवटच्या चेंडूवरती आणि पहिला षटक होतोय कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर नीरज स्मृती मोराबे संघाची धावसंख्या 1 बाद तब्बल 7 या आकड्यावरती. शेवटचे 12 चेंडू या पहिल्या सत्रामधले. पहिला ओव्हर कंप्लीट झाला. 7 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहतो आपण. अनेक मान्यवरांची मांदी आमच्या या व्यासपीठावरती. सातत्याने आपण पाहिलं तर अमोल नीरज स्मृती बीडी पाटील ट्रॉफी मध्ये बऱ्याच सकाळपासून पाहतो अनेक मान्यवरांची मांदी लाभली या स्पर्धेसाठी. अतिथी देवो भव. मित्रांनो, मराठी माणसाची संस्कृती, मराठी माणसाची ओळख, माणुसकी जपणं आणि तीच मात्र इथे आज अमोल आणि नीरज मात्रे स्मृती आयोजित ट्रॉफी मध्ये आपल्याला बीडी पाटील ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 नांदाई तरगर संघाचा गोलंदाज अमन ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये शेवटचं षटक फेकलं होतं चांगल्या पद्धतीचा. अमन येतो गोलंदाज. समोर फलंदाज अलंकार मात्र एक चांगला खेळाडू आहे. आता खेळ करावा लागेल अलंकारला. फुलटॉस प्रकारचा चेंडू मात्र इथे स्केअरच्या रिझन मध्ये पटका सजवलाय. चेंडूचा पकड फेकीपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली 1 बाद 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आली आहेत. उर्वरित 11 चेंडू राकेश पाटील. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर सातत्याने फलंदाजी वाट्याला आली नीरज स्मृती मोराबे संघाच्या बाजूने. उलटाच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा स्केअरच्या रिझन मध्ये पटका सजवला राकेश पाटील. 1 धाव कंप्लीट. चेंडू पकडीपर्यंत मात्र 1च धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने नीरज स्मृती मोराबे संघाची धावसंख्या 1 बाद तब्बल 9 या आकड्यावरती.
1 विकेट लॉस, 9 रन्स आपल्याला स्कोर वरती पाहायला मिळत जातात. गोलंदाज अमन ज्याने 2 चेंडू फेकलेत. समोर अलंकार मात्रे षटकातील तिसरा चेंडू. चांगला पटका पाहू शकाल मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक स्ट्रेट ड्रॉप पद्धतीने झेल टिपला आणि दुसरा झटका मिळेल मात्र धीरज स्मृती मोरावे संघाला. अलंकार मात्रेला मात्र परतीचा इशारा. इथे 2 विकेट्स मात्र गमावले धीरज स्मृती मोरावे संघाने. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 9 आकड्यावरती. तर या व्यासपीठावरती आपण सन्माननीय भालचंद शेठ मडवी यांचं मात्र या व्यासपीठावरती शुभ सन्मान. मी आमच्या आयोजकांना विनंती करतो की शुभ सन्मान करूया. भालचंद दादांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी तब्बल 2,500चं योगदान आलंय. नक्कीच धन्यवाद दादा, आपण सहकार्य केल्याबद्दल. सातत्याने स्पर्धा भरवणे फार कठीण गोष्ट आहे मित्रांनो. सातत्याने बरीच मॅनेजमेंट करावी लागतो. जेव्हा असे दानशूर व्यक्तिमत्व आपल्या या व्यासपीठावरती येतात तेव्हा हातभार लागला जातो स्पर्धेसाठी. तर दादांचा मात्र या व्यासपीठावरती सन्मान. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये धुमाकूल माजवला होता आणि कोंबडभुजे संघाला परास्त केला होता. आता मात्र तोच ऋतिक येतोय इनाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. एका साईडला गोलंदाज मात्र अमन ज्याने 3 चेंडू फेकले, 1 विकेट प्राप्त केला आणि 2 धावसंख्या दिल्यात. षटकातील पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. मी मगाशीच म्हटलंय की तरगड टीम मध्ये यंग टॅलेंट खेळाडू पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. एक विश्वास दाखवतोय आपल्या कर्णधाराला. विश्वास दाखवणं गरजेचं आहे. सातत्याने यंग टॅलेंट या खेळाडूला संधी देणं फार गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली तर अमनची. पुढचा चेंडू. ऋतिक साठी चेंडू हलक्या पद्धतीने केलाय. ते मात्र चेंडू पकड होईपर्यंत एक धाव कंप्लीट होतोय आणि एका धावीच्या मदतीने मोरावे टीमची धावसंख्या पोहोचली तब्बल 2 बाद 10 आकड्यावरती. शांत केलंय. शांत राहून चालणार नाही कारण आपल्याला 3 षटकं आहेत. शेवटचे चेंडू उरलेत. त्या चेंडू मध्ये आपल्याला आता हल्ले चढवावे लागतील. या पहिल्या सत्रामध्ये जर आव्हान द्यायचं असेल तरगड टीमला तर. सुरेख चेंडू आखूड टप्प्याचा मारा केला गोलंदाजाने. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. दुसरं षटक देखील कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला राकेशने फेकला होता, त्याच्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावसंख्या. दुसरं षटक फेकला अमनने, त्याच्या षटकामध्ये आल्या 3 धावसंख्या, 1 विकेट प्राप्त केला. दर्जाची गोलंदाजी कारण 18 चेंडूचा खेळ आता उर्वरित 6 चेंडू राहिलेत. तर या 6 चेंडूवरती राकेश पाटील आणि ऋतिक पाटील हे हल्ले चढवावे लागतील. शेवटचे 6 चेंडू आहेत. अंतिमचा शेवटचा स्लॉग ओव्हर षटक. चला दादांचा सत्कार करूया आपण. भालचंद्र दादा मडवी याचा व्यासपीठावरती मात्र आपण शुभ सन्मान करत आहोत. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान मात्र दादांचा केला जातोय. शेवटचा स्लॉग ओव्हर स्मित पारगावकर समोर ऋतिक पाटील. षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू मात्र स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 11 आकड्यावरती. 2 बाद 11 धावसंख्या. शांत केलाय तरघरच्या गोलंदाजाने या मोरावेच्या फलंदाजाला. पण आता शांत राहून चालणार नाही. शेवटचे 5 चेंडू उरलेत या पहिल्या सत्रामधले, या शेवटच्या ओव्हर मधले. गोलंदाज चला नेक्स्ट मॅच, पुढची मॅच आपण टॉस करणार आहोत. एकच धाव मिळेल तर अर्णव स्पोर्ट बेलपाडा आणि त्यांच्या आगेस मध्ये बंबावी कोळीवाडा. चला दोन्ही कर्णधार या टॉस का बॉस करण्यासाठी. अर्णव स्पोर्ट बेलपाडा आणि बंबावी कोळीवाडा या टॉस साठी. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. ऋतिक पाटील समोर फलंदाज. षटकातील तिसरा चेंडू. बॅटच्या रनर मध्ये आला. स्विच साऊंडचा आवाज. चेंडू परार. सीमा रेषा पलीकडे टोकलाय ऋतिक पाटीलने हा दमदार षटकार. टीमची धावसंख्या 6 पुढे 18 आकड्यावरती. या मोठ्या पटक्याची आवश्यकता आहे मोरावे टीमला कारण पहिले 2 षटक फार कठीण ठरले. चला चेंडूची पूर्तता करा. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करा. त्वरित आलेला आहे चेंडू. 3 चेंडू आहेत. स्मित पारगावकर वर मात्र आपण पाहिलं तर हल्ला चढवला तिसऱ्या चेंडूवरती. 18 धावसंख्या. शेवटचे 3 चेंडू. समोर ऋतिक पाटील. आडव्या पट्ट्याने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा.
तेवढाच मात्र चाणक्य गोलंदाज स्मित पारगावकर जरी षटकार काला तर मात्र कमबॅक करतोय. डॉट चेंडू फेकतोय. शेवटचे 2 चेंडू उरलेत या शेवटच्या ओव्हर मधले. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र स्मित पारगावकर. षटकातील पुढचा चेंडू. हा पटका सजवायचा प्रयत्न होता ऋतिकचा. एकच धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या इकडे पुढे 2 बाद 19 धावसंख्या. याला म्हटलं जातं कमबॅक की षटक. जरी मी षटकार खाला तर 2 चेंडू मध्ये मात्र चांगलं कमबॅक केलं. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या ओव्हर मधला, या इनिंग मधला अंतिमचा चेंडू. राकेश पाटील पटका सजवलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. चांगला झेल कॅरी केला. पहिला सत्र होते समाप्त. पहिल्या सत्रामध्ये मात्र धीरज स्मृती मोराबे संघाच्या वाटेला आली होती फलंदाजी करताना मात्र आपण पाहिला 3 बाद तब्बल धावसंख्या आहेत 19 आणि 20 धाबेचा टार्गेट असेल टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी. एका बक्षीस साठी ही मॅच आहे. नेक्स्ट मॅच. चला या टॉस साठी अर्णव स्पोर्ट बेलपाडा आणि बंबावी कोलीवाडा. तर बंबावी कोलीवाडा संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला अर्णव स्पोर्ट बेलपाडा या टॉस करण्यासाठी. हॅलो. चला तिसऱ्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी अर्णव स्पोर्ट बेलपाडा संघ जर आपण उपस्थित आहात. या कर्णधार लगेच मॅच आहे आपली. इथे बंबावी कोलीवाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला सलामीची जोडी नांदाई तरगर संघाची मात्र राकेश मोहिते आणि अक्षय मात्रे. 20 धाब्यांचा जरी आव्हान असला तरी 3 षटक आहेत. अगोदरची गोलंदाजी रोहन पाटील असेल, त्यानंतर अंकित शिवकर असेल, त्यानंतर अमित शिवकर, अशा म्हणजे मोराबे टीम मध्ये देखील गोलंदाज आहेत. आता मात्र मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये जर कमबॅक आपल्याला करायचा असेल, डिफेंड धावसंख्या करायच्या असतील. एका साईडला मात्र राकेश मोहिते आणि अक्षय मात्रेला ही मॅच लवकर संपवायची असेल तर फलंदाजी करावी लागेल. पाहूया कोण जिंकतोय. जिंकणार आहे फक्त क्रिकेट. 20 धाबेचा लक्ष्य टार्गेट सेट करायचं मैदानाच्या आतमध्ये. चला अर्णव स्पोर्ट बेलपाडा संघाचा कर्णधार या. तर शुभम तुलसीदास मडवी यांच्याकडून आमच्या स्वर्गीय अमोल पाटील आणि नीरज मात्रे स्मृती आयोजित व्ही पाटील या ट्रॉफीसाठी तब्बल 5,000चं डोनेशन आलंय. मनापासून आपला आभार असेल. या स्पर्धेला ज्याने ज्याने हातभार लावलंय त्याचं मनापासून आम्ही आभार मानतो. सातत्याने असे हातभार लागले पाहिजे स्पर्धेसाठी आणि आज उलवे गावामध्ये त्याचा प्रत्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धाबेचा टार्गेट, 20 रन्स टू विन, कंपल्सरी चेसिंग. अक्षय मात्रे स्ट्राईक वरती, राकेश मोहिते नॉन स्ट्राईक वरती. गोलंदाज मात्र अलंकार मात्रे. अलंकार मात्रे वरती कर्णधाराने मात्र पहिलं षटक फेकण्यासाठी मात्र मदार दिली. एक विश्वास दाखवावा लागेल अलंकारला, कारण पहिल्या षटकामध्ये या मॅचचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मात्र लगेचच सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या उतरद्याला सुरुवात होतोय. हेमंत कोहली सरांचा इशारा आमच्यापर्यंत.
20 रन्स टू विन, 20 धाबेचा टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. गेम ऑन. दुसऱ्या सत्राला सुरुवात. षटकातील पहिला चेंडू अलंकार मात्रेचा. अक्षयसाठी हा चेंडू. यष्टिक्षक मात्र अंकित चेंडूला पकडतोय. हा चेंडू दॉट जाईल. अशा प्रकारचे जर चेंडू आले तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक होईल. परत एका साईडला जडतडच्या गोष्टी झाल्या. अडीचशे डावाडे भरला क्रिकेट आहे. बराच काय आपल्याला सांगून जाणारा हा टेनिस क्रिकेट आहे. सतत अनेक आपण स्पर्धा पाहतो, अनेक मॅच पाहतो. पहिला चेंडू मात्र डॉट आला अलंकार मात्रेचा. समोर फलंदाज मात्र अक्षय मात्रे तरगड टीमचा. षटकातील पुढचा चेंडू लॉप केलाय. फाईनली क्लिअर. सीमा रेषा पलीकडे वन बाउन्स चौकार अक्षय मात्रेच्या बॅट मधून येते. स्वतःचं वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र 4 धावेने ओपन करतोय. 4 धावेने ते खातं ओपन झालंय. दुसऱ्या चेंडूवरती प्रहार चढवला अक्षय मात्रे या फलंदाजाने. 20 धावेचा टार्गेट सेट करायचा आहे आणि त्या टार्गेटला सामोरे जाताना मात्र तरगड टीमचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला बेलपाडा अर्णव स्पोर्ट शेवटचा कॉल टॉस साठी या. पण गोलंदाज पुन्हा एकदा अलंकार मात्रे. षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आडव्या पट्ट्याने फलंदाज केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक राकेश पाटील चेंडूला कलेक्शन करतोय. पैकी परत एक धाव कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 5 आकड्यावरती. 5 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत जात आहे. आजच्या या दिवसातील तिसरी लढत आणि दुसऱ्या फेरीतील मात्र पहिली लढत आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मध्ये जिंकेल तो टॉप 3 मध्ये मात्र संघ पोहोचेल. गोलंदाज पुन्हा एकदा अलंकार. समोर राकेश मोहिते. हा चेंडू मात्र ऑप्शनच्या बराच बर जाते. सरांचा इशारा वाईट करा. एक्स्ट्रा रन्स. नक्कीच आमच्या आयोजकांकडून पुढची मॅच असेल चेंज. रॉयल स्पोर्ट उलवे आणि शेलगर याचे दोन्ही कर्णधार. रॉयल स्पोर्ट उलवे हा पटका आपण पाहिला तर पॉइंटच्या रिजन मध्ये सजवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी मात्र 2 फलंदाज धावतात. चेंडूची अडवणूक होतोय. तत्पूर्वी तिसरी धाव देखील इथे पूर्ण होतोय. या 3 धावेच्या मदतीने नांदाई तरगड टीमची धावसंख्या पोहोचली तब्बल 9 आकड्यावरती. 20 धावेचा लक्ष, 20 धावेचा टार्गेट आणि त्या टार्गेटला मात्र सामोरे जाताना नांदाई तरगड टीमची धावसंख्या 9 आकड्यावरती पोहोचली. सामने कुठेही थांबवायचे नाहीत आम्हाला आमच्या आयोजकांना. त्यामुळे आपण लगेचच मॅनेजमेंट करणार आहोत. गोलंदाज अलंकार. समोर अक्षय मात्रे खेळण्यासाठी सज्ज. हा पटका बसलाय. तत्पूर्वी मात्र जेल खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत सुरेख जेल टिपला अमित पाटीलने पहिला विकेट मात्र पतंग होतोय. अक्षय मात्रेला परतावा लागतोय. ज्याने मात्र एक चौकार ठोकला होता. त्या खेळाडूला मात्र आता खेळाडू कक्षामध्ये परतावा लागतोय. पहिला झटका नांदाई तरगड टीमला. टीमची धावसंख्या 1 बाद 9 आकड्यावरती. पाच चेंडू फेकलेत अलंकारने. पहिल्या ओव्हर मधला अद्याप शेवटचा चेंडू आहे. 11 धाबेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. इनाईट नंबर 3 दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिला तर तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय मात्रे झालाय मैदानाच्या आतमध्ये. एक अक्षय मात्रे मात्र बाद झाला. छोटे मिया आता बडे मिया अक्षय मात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अद्याप 11 धाबेची आवश्यकता. या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल मोरावे टीमला तर सातत्याने मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील. विकेट प्राप्त करावे लागतील. बरीच मेहनत करावी लागेल कारण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना कुठेतरी धावसंख्या आपल्याला कमी आल्यात. या षटकातील अंतिमचा शेवटचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी अलंकारचा. षटकातील शेवटचा चेंडू अक्षय मात्रेने आपण पाहिला तर लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फटका सजवलाय. एकच धाव कंप्लीट होतोय आणि इथे एक षटक देखील कंप्लीट झाला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 धावसंख्या नांदाई तरगड टीमची. येणारे 12 चेंडू आवश्यकता राहिली ती 10 धाबेची मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला रॉयल स्पोर्ट उलवे आणि जरी शेलगर दोन्ही संघाच्या कर्णधार या टॉस साठी. पुढची मॅच लगेच आपल्या समोर येईल. कुठेतरी कमीत कमी धाबेचा षटक फेकावा लागेल धीरज स्मृती मोरावे संघाच्या गोलंदाजाला.
पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावसंख्या अलंकार मात्रेच्या आणि त्याला एक विकेट प्राप्त झाला. त्यानंतर गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा येतो या रोहन पाटील. रोहन पाटील आता चांगली गोलंदाजी करावी लागेल जर आपल्याला या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर त्या प्रकारची जी गोलंदाजी आपल्याला फेकावी लागेल. येणारे 12 चेंडू 10 धाबीची आवश्यकता. मोरावे संघाची आशा पल्लवेशा झालेली आहे कारण मॅच मध्ये जर चांगलं षटक आलं तर कमबॅक करू शकेल मोरावे टीम. 12 चेंडू 10 धाबीची आवश्यकता. समोर अक्षय मात्रे गोलंदाज षटक क्रमांक दुसरं रोहन पाटील रफ्तार के सौदागर षटकातील मात्र पहिला चेंडू घेऊन येईल. अक्षयसाठी पहिला चेंडू काय घडेल या चेंडूला मात्र हवाई सफर सीमा रेषा पलीकडे टोकलाय. अक्षय मात्रेने हा धमाका षटकार. आता 4 धाबीची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी नांदाई तरगड टीमला. 4 धाबीची आवश्यकता. तर येणारे 11 चेंडू मॅच मात्र तरगडच्या बाजूने आली. आज राकेश मोहितेने जी गोलंदाजी केली पहिल्या मॅच मध्ये उलवेट संघापुढे खेळताना मिडन ओव्हर त्यानंतर या मॅच मध्ये देखील आपण पाहिला तर 7 धाबींचा षटक. सुरेख चेंडू ब्रह्मास्त्र फेकलाय ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि फलंदाजाला बेट केलाय. अद्याप 4 धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. येणारे 10 चेंडू चला रॉयल स्पोर्ट उलवे संघाचा कर्णधार आलेला आहे गीतेश मडवी. शेलगर संघ आपला कर्णधार यायचा आहे. गोलंदाज गोळ्याच्या मार्कवर रोहन पाटील. हा चेंडू मात्र कव्हरच्या रिजन मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूला पकडी पर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावसंख्या देखील पूर्ण झाल्यात. आता आवश्यकता राहिली फक्त आणि फक्त 2 धाबेची या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहिला तर नांदाई तरगड संघाला सातत्याने एन्जॉय करतात आपण व्हीडी पाटील ट्रॉफी 2024. स्वर्गीय अमोल पाटील स्वर्गीय नीरज बात्रे स्मृती ही आपल्याला आयोजित स्पर्धा सातत्याने एन्जॉय करता. शेवटचे 2 धाबीची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज रोहन पाटील. अक्षय मात्रेला मोठ्या पटक्याने मॅच जिंकवायची आहे परंतु हा चेंडू जाईल डॉट. अद्याप या षटकातील 2 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी देखील 2 धाबीची आवश्यकता आहे. गोलंदाज रोहन गोळाच्या मार्कवर समोर अक्षय मात्रे. मॅच मात्र इथे आपण पाहिला तर सोडण्यामध्ये राजी नाही परंतु जेल सोडला जातोय. 1 धाव मिळेल. आता 1 धावेची आवश्यकता राहिली. शेवटचा 1 चेंडू आहे. दुसऱ्या षटकामध्येच मात्र कंप्लीट होईल का मॅच. नांदाई तरगड संघ 1 धावेची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणि नांदाई तरगड संघ मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. हार्दिक अभिनंदन नांदाई तरगड संघ. हार्डलक टीम्स धीरज स्मृती मोराबे या मॅचचा